हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। सो यस, आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल, कारण आपल्याला रोज जायचं असतं ऑफिसला आणि ऑफिसला खूप गडबड असते। कॉलेज गोईंग गर्लला पण खूप गडबड असते आणि छान असं प्रेझेंटेबल दिसायचं असतं, पण आपल्याकडे इतका टाइम नसतो। पण आज मी घेऊन आले आहे 10 मिनिट्समध्ये आपण कसा छान मेकअप करू। चला मग बघूया। तुमच्या स्किन प्रमाणे मॉइश्चरायझर यूज करायचं। इथं मी ॲलोवेरा जेल यूज करते आहे। ॲलोवेरा जेल हे खूप छान असं मॉइश्चरायझर आहे आणि खूप पटकन ऑब्झॉर्व होतं, त्यामुळे मी इथं मॉइश्चरायझर म्हणून ॲलोवेरा जेलचा उपयोग करते आहे। खूप छान प्रकारे ऑब्झर्व होतं आणि खूप छान असं मॉइश्चरायझर आहे। तुमच्या स्किन टोनला कुठलं सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा। सो नेक्स्ट स्टेप आहे सनस्क्रीन। मी इथे N+चं सनस्क्रीन यूज करते आहे। खूप लाईटवेट असं सनस्क्रीन आहे आणि ह्याच्यामध्ये SPF 50 असल्यामुळं खूप सनपासून जे आपल्याला डॅमेज होतं किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी सनस्क्रीन खूप मस्ट असतं। मी ते सगळीकडे अप्लाय करून घेते आहे सनस्क्रीन, आणि सनस्क्रीन नेहमी सेट होण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं द्यायची आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट स्टेप करायची। तर चला मग नेक्स्ट स्टेप आपण करूयात। त्यानंतर मी यूज करते बीबी क्रीम। बीबी क्रीम हे फाउंडेशन आणि मॉइश्चरायझरचं ब्लेंड असतं, जे एव्हरीडे मेकअपसाठी खूप छान आहे। थोडंसं बीबी क्रीम घेऊन मी सगळीकडे लावून घेते आहे। नेक एरिया कधीच विसरायचा नाही, नाहीतर मग वेगळं दिसतं, त्यामुळे मी नेक एरियाला सुद्धा छान प्रकारे लावून घेते आहे। तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनी पूर्ण स्प्रेड करा, किंवा ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा स्प्रेड केलं तर चालेल। तर मी इथं नेक एरियावरती सगळीकडे अप्लाय करून घेतलेला आहे आणि आता छानपैकी मी माझ्याकडे ब्रश आहे त्या ब्रशनी मी सगळीकडे पूर्ण स्प्रेड करून घेते आहे। इवन टोन दिसला पाहिजे त्यासाठी खूप छान असं आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे। मी इथं नेकला पूर्ण फेसला स्प्रेड करून घेते आहे। आणि बीबी क्रीम हे पॅचेस दिसत नाहीत किंवा तुम्हाला एव्हरीडे मेकअपसाठी खूप छान असतं, आणि हे फाउंडेशन आणि मॉइश्चरायझरचं ब्लेंड करतं, त्यामुळं नॅचरल लुक दिसतो। असं फाउंडेशन लावल्यासारखं अजिबात दिसत नाही, त्यामुळे खूप छान वाटतं एव्हरीडे मेकअपसाठी। तुम्ही हे नक्की यूज करा, आणि कुठल्याही कंपनीचं बीबी क्रीम तुम्ही यूज केलं तरी चालतं। मी इथं फेअर अँड लवलीचं बीबी क्रीम यूज केलेलं आहे आणि मी छान प्रकारे असं स्प्रेड करून घेतलेला आहे। नेक एरियासुद्धा विसरायचा नाही, तो सुद्धा खूप छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचा, आणि मी इथं सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय खूप इवन टोन वाटतोय। तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा सेट करू शकताय। चला मग बघूया नेक्स्ट स्टेप। तर नेक्स्ट स्टेप ही आपण बीबी क्रीम सेट करण्यासाठी मी इथं लूज पावडर लॅक्मेची यूज करते आहे। अगदी हलक्या हाताने लूज पावडर आपण लावू शकतो आणि खूप छान आणि मस्त दिसते ही पावडर। ऑइली बेस जो असतो आपला तो निघून जातो आणि खूप इव्हन टोन दिसायला लागतो। सो यस, मी इथं आपण लॅक्मेची पॉन्ड्स पावडर यूज केलेली आहे। खूप हलक्या हाताने लावायची आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपला जो मेकअप आहे तो सेट होतो। तर बघू शकता इथं मेकअप सेट होतं। तुमच्याकडे कोणतीही कॉम्पॅक्ट पावडर असेल तरी तुम्ही ती यूज करू शकता आणि मेकअप सेट करू शकता। त्यानंतर मी इथे यूज करते मस्कारा। मस्कारा खूप छान वाटतो, डोळे खूप उठावदार दिसतात आणि डोळ्याला एक प्रकारचं स्ट्रक्चर येतं, खूप छान वाटतात, त्यामुळे मी आयलॅशला आणि सगळीकडे असा मस्कारा छान लावून घेते आहे। मेकअपमध्ये आय पेन्सिल नसली तरी चालेल, पण जर आपण मस्कारा नाही लावला तर तो मेकअप इनकम्प्लीट वाटतो। सो यस, मी इथं मस्कारा लावून घेतलेला आहे आणि बघू शकते खूप छान वाटतात डोळे। त्यानंतर मी यूज करते आहे आयब्रोज आपले फिलअप करायचे आहेत। माझ्या आयब्रो खूप विरळ दिसत आहेत तुम्हाला इथं, त्यासाठी मी त्या आयब्रोचं पॅलेट वापरते आहे आणि माझे आयब्रो फिल करते आहे। आयब्रो फिल करायचे असतील की नाही हे तुम्हाला ऑप्शनल आहे, पण मला हे करावेच लागतात, कारण माझे आयब्रोज खूप विरळ असल्यामुळं मला ते खूप छान वाटतात आणि फिलअप केल्यावर वेगळा असा चेहरा दिसायला लागतो उठावदार। सो यस, मी पॅलेट घेऊन इथं आयब्रो फिलअप करते आहे। आयब्रोमधलीच ब्राऊन शेड घेऊन मी इथं काजल टाईप लावून घेणार आहे। तर त्यासाठी मी आयब्रोजमधलं ब्राऊन शेड घेतलेली आहे आणि मी ज्याप्रमाणे आपण काजल लावतो त्याचप्रमाणे इथं मी लावून घेते आहे।
थोडंसं लावून घ्यायचं अगदी, कारण आपला हा डेलीचा मेकअप आहे. एव्हरीडे मेकअपसाठी आपण थोडंसं लावून घेतलं तर खूप सुंदर आणि उठावदार दिसतात डोळे. त्यानंतर मी इथं न्यूड शेडची लिपस्टिक लावती आहे. एकदम आपण लाईट कलर यूज करायचा आहे, जेणेकरून आपला मेकअप हा खूप असा फंक्शनल नाही वाटणार, नॅचरल वाटेल. आणि एव्हरीडे मेकअपसाठी आपण न्यूड कलरच्या लिपस्टिक वापरल्या तर खूप छान दिसतं. मी तर स्विस ब्युटीची ही लिपस्टिक यूज केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला टिंट यूज करायचा असेल तर त्यासाठी टिंट यूज घ्यायची गरज नाही आहे, कारण मी इथं लिपस्टिक थोडीशी हातावर घेऊन ती आपण चीक एरियामध्ये लावायची. खूप छान असं वाटतं आणि लाईट कलर असल्यामुळं इतकी उठावदार दिसत नाही आणि एव्हरीडे मेकअपसाठी खूप छान वाटतं. बघू शकताय खूप असं पिंक आणि लाईट असा टिंट वाटतो हा लावल्यासारखा. तर मी इथं लावून घेतलेला आहे. तर मी नोजवर सुद्धा थोडीशी लिपस्टिक लावून घेतलेली आहे, टिंटप्रमाणेच वाटते. आणि मी आता इथं कोंब करून घेते आहे, सगळा जो गुंता आहे तो काढून घेते आहे आणि छान असा लुक वाटते, तुम्ही बघू शकताय. आणि मी इथं आता घालते आहे वॉच. आणि वॉच आपण एव्हरीडे ऑफिससाठी घालतोच, सो मी इथं घातलेला आहे. आणि आता तुम्ही माझा फायनल लुक बघू शकताय. खूप छान आणि नॅचरल असा लुक वाटतं. त्यानंतर मी ऑफिस शूज घालते आहे आणि मग बघू शकता. अँड दॅट्स इट गाईज, आपला एव्हरीडे मेकअप किंवा ऑफिस मेकअप झालेला आहे. तुम्ही बघू शकताय खूप नॅचरल लुक वाटतं, ऑफिस लुक वाटतं आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. हा मेकअप लुक तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो धन्यवाद.